जय महाराष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक चित्रपटांना प्रमोट करतात, पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले या चित्रपटाला मात्र ते प्रमोट करताना दिसत नाही. आजही फुले चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. फुले चित्रपटामध्ये ज्या काही गोष्टी दाखवण्यात आल्या त्या सगळ्या सत्य घडलेल्या आहेत. म्हणजे त्यावेळीच्या कर्मठ लोकांनी फुलेंना विरोध केला होता. बरं, ज्या लोकांनी फुलेंना विरोध केला त्याच लोकांनी कर्वेंनाही केला, आगरकरांनाही केला, टिळकांनाही केला. म्हणजे ती एक विचारसरणीच होती बुरसटलेली. त्यामुळे त्या विचारसरणीच्या विरोधात ज्या काही गोष्टी होतील त्या विदाऊट फिल्टर लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. दुर्दैव या देशाचं की महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री प्रमोट करत नाही किंवा त्याचं नावही घेत नाही. बाकी अनेक चित्रपटांना त्यांनी प्रमोट केलेलंच होतं, पण फुलेंबाबतच यांना काय अडचण आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने तुम्हाला मतं घेता येतात, पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार जसेच्या तसे समाजात तुम्हाला रुजवायचे नाहीत, हेच यातून दिसून येतं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरचा चित्रपट जर अजूनही प्रदर्शित होत नसेल तर समाज म्हणून ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. जय महाराष्ट्र.